बघा आज आपण बनवणार आहे बरं का कोबीची भाजी. आणि जरा मी आज थोडीशी वेगळ्याच पद्धतीत बनवणार. म्हणजे बघा इथं अशी मी कोबी छान बघा बारीक कट करून घेतलेली आहे. हे बघा एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. आणि इथं कांद्याची पात आहे बघा थोडीशी मी अशी तिरकी कट करून घेतलेली आहे. बघा इथं कांद्याची पात कट करून घेतलेली आहे. आणि इथं कोबी पण असं मस्त कट करून घेतलेलं आहे बघा. आपण कोबी टाकून कांद्याची पात टाकून आज आपण ना कोबी बनवणार आहे बघा. तर चला आता आपण कोबी बनवूया. आणि बघा इथं ठेवली मी कढाई. आणि बघा पहिल्यांदा टाकली आहे मोहरी. आणि मोहरी आपली छान तडतडली ना त्यानंतर आपण बघा जिरे टाकूया. आता मोहरी पण आपली छान अशी तडतडते बघा. बघा मोहरीच्या नंतर आपण थोडेसे जिरे टाकून घेतलेले. आणि जिऱ्याच्या नंतर बघा अशा मिरच्या कट करून, जिऱ्याच्या नंतर अशा मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत. तर त्या उडतात बघा. नंतर एक टमाटर टाकून घेतला. इथंच मी थोडासा कढीपत्ता टाकला आहे बघा. कढीपत्ता असा उडते बघा तेलामध्ये. आणि बघा असं मस्त आपण टमाटर टाकलं मऊ करून घेऊया. म्हणजे असं शिजून घेऊ पटकन नरम होण्याचं टमाटर. मिरच्या पण छान आपल्याला भाजलेलं आहे बघा. मिरच्या पण बघा सगळ्या मिरच्या आणि टमाटर मऊ होतं. मऊ झाल्याच्या नंतर आपण कोबी टाकूया बघा. जास्त साहित्य पण नाही, एकदम झटपट होणारी अशी कोबीची भाजी. फक्त कांद्याची पात टाकणार आहे आपण त्यामध्ये. हे बघा आता आपण हे कट केलेले आहे ना, हे आता आपण यामध्ये टाकून घेऊया. हे बघा असं मस्त आपलं टमाटर मऊ झालेलं आहे. मिरच्या पण छान मस्त असे हे झालेले आहे बघा. त्याला आपण हळद टाकू. हे बघा त्यानंतर आपण हळद थोडंसं यामध्ये मीठ पण टाकून घेणार आहे. मीठ टाकल्याच्या नंतर आपण मस्त मिक्स करून घेऊ. बघा छान मिक्स झाले. टाकून कांद्याची पात आणि कोबी टाकून घेऊ आपण यामध्ये बघा. टाकल्याच्या नंतर असं मस्त सगळं मिक्स करून घेऊ. हे बघा आता मस्त असं मिक्स करून घेतलेले मी सगळे कोबी आणि मीठ मसाला टमाटर. हे बघा आणि बघा मिरच्याचा ठसका पण छान असा उडत आहे बघा. ठसका मिरची छान भाजलेले आहे ना त्यामुळे. हे बघा किती छान असं मस्त मिक्स करून घेतले आता कोबी. आपण आता 5 मिनिटांनी बघूया. आपली कोबी झाकण ठेवू, थोडीशी वाफ काढून घेऊ म्हणजे कोबी पण छान शिजन आणि कांद्याची पात. हे बघा अशी मस्त आपण कोबी कांद्याची पात टाकून बनवलेली आहे. हे बघा तर आता मी ना झाकण ठेवते बघा याच्यावर. पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊया. भाकरी बरोबर पण छान लागते आणि चपाती बरोबर जी डाळ भातासंग पण छान अशी भाजी कोबीची लागते बघा. आणि चला तर आपण झाकण काढून घेऊया. बघू आपली कोबीची भाजी बघा कशी अशी मस्त वाफ पण निघलेली आपली भाजीची. ही बघा वाफ पण छान अशी आपण काढून घेतलेली भाजी. आणि कोबी आपली थोडासा मऊ नरम झालेलं आहे बघा. कांद्याची पात आणि कोबी पण खायला टेस्टी लागते बघा. अजून बघू थोडं 2 मिनटं आपण ठेवूया म्हणजे आपली भाजी थोडीशी एकदम मस्त अशी होणार. पुन्हा मी असं सगळं फिरून घेते. चला
बघू आपण 2 मिनिटांनी आपली कोबीची भाजी. आणि बघा झालेली आपली भाजी. मस्त अशी कोबी पण शिजलेली आहे आणि आपली कांद्याची पात पण शिजलेली आहे. चला आता आपण गॅस बंद करूया. आणि बघा कशी वाटली कोबीची भाजी नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.